महोदय, महाराष्ट्रातल्या सफाई कामगारांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न सभागृहामध्ये आलेला आहे। परंतु शासनाच्या वतीने मला या ठिकाणी शासनाचं धोरण आणि शासनाने केलेली कार्यवाही याबाबत देखील काही गोष्टी या ठिकाणी नमूद केल्या पाहिजेत। लाडपागे समितीच्या मार्फत भरती व्हावी, सचिन भाऊ मागच्या वेळी देखील आपण मागणी केलेली होती। काही ठिकाणी ही होऊ शकली नाही, हे देखील मी प्रामाणिकपणाने मान्य करतो। पण काही मुख्याधिकारी असतील, काही महानगरपालिकेचे आयुक्त असतील, हे जे प्रशासक होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लाडपागे समितीची अंमलबजावणी केलेली आहे। याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर माझ्या जिल्ह्यातलं रत्नागिरी आहे, चिपळूण आहे, पण भरती झाली नाही हे जर सांगायचं असेल तर सावंतवाडी या परिसरातला भाग आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला चॅनलाइज करायला लागतील, तरच लाडपागे समितीच्या या अंमलबजावणीचा प्रश्न हा पुन्हा सभागृहामध्ये येणार नाही। आणि म्हणून सन्माननीय सगळे जे सदस्य आहेत त्यांची भावना हीच आहे की स्वच्छता कर्मचाऱ्यांना घरं मिळाली पाहिजे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरी मिळाली पाहिजे। पण याच्यातला सगळ्यात मोठा जो महत्त्वाचा मधला आपण काय म्हणतो फरक आहे तो म्हणजे पूर्वीचा जो लाडपागेचा केलेला कायदा आहे, त्याच्यानंतर कोर्टाने दिलेले ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच पदावर त्या मुलाला किंवा मुलीला नोकरी दिली पाहिजे। त्याच्यानंतर परत त्यांच्या सन्मानासाठी एक शासनाने जी.आर. काढला की त्यांचं एज्युकेशन बघून त्यांना नोकरी दिली पाहिजे। पण आज परिस्थिती अनेक ठिकाणी अशी निर्माण झालेली आहे, त्याच्यासाठी देखील एक समिती गठीत करणं गरजेचे आहे। शासनाची त्याच्यामध्ये सन्मान्य आमदारांचा देखील समावेश आपण करू। सफाई कामगाराच्या मुलाला किंवा मुलीला नोकरी देत असताना त्याच पदावर आपण MSc, BSc, कॉम्प्युटर इंजिनियर, मेडिकल काही झालेलं असेल तर आपण देऊ शकत नाही, कारण शेवटी त्याच्या एज्युकेशनचा तो अपमान आहे आणि ती मुलं देखील ते काम करणार नाहीत आणि ते काम बरोबर आहे। तर त्याच्यामध्ये जी.आर. देखील आपण काढला की त्यांचं क्वालिफिकेशन जे आहे त्या क्वालिफिकेशन प्रमाणे त्यांना नोकरी द्यावी। पण ती नोकरी देत असताना असा प्रश्न पडतो की त्या 20-22 लोकांना आपण जर नोकरी द्यायला गेलो तर पूर्वीपासून तात्पुरत्या स्वरूपाची जी लोक नगरपालिकेमध्ये काम करतात त्यांना कमी करावं लागतं। त्याच्यामुळे हा जो एक संभ्रम आहे त्याच्यासाठी आपण एक समिती स्थापन करू, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी देखील आपण घेऊ आणि त्याच्यातनं पुढे लाडपागे समितीच्या अंमलबजावणीवर कशा पद्धतीनं सोयीस्कर दृष्ट्या आपल्याला भरत्या करता येतील